तुम आगे बढ़ो। साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे। धुळ्याच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामध्ये नगरपालिका बिनविरोध झाली आहे। 7 नगरसेवक आमचे बिनविरोध झाले आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळे नगरसेवक हे बिनविरोध होतील। आईसाहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात। मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो, पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलं आहे, तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल, महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की दोंडाईच्यापासून तर मुंबई महानगरपालिकापर्यंत सर्वच भाजपप्रणित महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे। मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि ह्या माध्यमातून दोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालं आहे। दोंडाईच्या तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन। माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं। नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थोडासा आत्मागे भूषण मनीष भूमूर्तीकर, महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने 4 नगरपालिकांची निवडणूक आहे। 4च्या 4 हे नगराध्यक्ष भाजपचे राहतील। महायुतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत, त्यांचं सरकार येणार, पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे। सर्वात जास्ती नगराध्यक्ष, सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील। दोंडाईच्यापासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे। 7 नगरसेवक तर पहिल्यांदाच झाले। 3 दिवसात बघा पूर्ण नगरपालिका येणार आणि केवळ दोंडाईच्यामध्ये नाही, धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती, हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास जनता व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन करते।